आलो आलो हा. ये ये बाबा ये बस. पाणी घेऊन येतो हा. नाही नको, माझं थोडं आतमध्ये काम आहे. बाबा आलास. थांबा बस. मी आज ना चांगलं जेवण बनवलंय, ते तू जेवून घे. नाही नको, मी बाहेरून जेवून आलो. बाबा अरे सारखं सारखं बाहेरचं जेवण ना चांगलं नसतं. अरे तुझी आता आईस असती ना. पण नाही आहे ना आता. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. अरे तात्या, माझं पण तेच चाललंय ना. मला त्याच्याशी बोलता येत ना, तो माझ्याशी बोलतो. अरे पण ह्याच्यात माझा काय दोष आहे? दोष कुणाचा आहे तेच मला काही कळत नाही. अरे पण ते तुझे बाबा आहेत, तू बोलणार नाहीस मग कोण बोलणार आहे? अरे मी ह्या गोष्टीचा विचार करत असतो, पण मी काय त्याला सांगायला गेलो तो मध्येच निघून जातो. मला बोलायचं असतं का, पण पण माझी हिंमतच होत नाही. जाऊ दे, तुला नाही ते कळणार. तू मुलगी आहेस ना शेवटी. अरे पण यात काय प्रॉब्लेम आहे? आता तूच त्यांचा परिवार आहे, त्यांना पण एकटेपणा जाणवतच असेल ना. खूप त्रास होतो रे. ही अर्ध्यावर सोडून गेली आणि लेखाला तर माझी काहीच पडलेली. हे बघ, मुलांना आपली किंमत आपण आहोत तोपर्यंत नाही कळत र. बाप लेकाचं नातं आहे ना, हे असंच असतं. आपण पण तेच केलंय ना. अगं पण मी काय करू? अरे सोपं असतं तर ही सगळीच नाती सारखी असती ना. ही नाती खास बनवावी लागतात राजा. नात्यास नाव पुल्या, देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्याची जगतास जाण नाही. नात्यास बाबा हा काय शोधतोय? हा, नाही काही नाही, जेवायची तयारी करत होतो. अरे पण जेवण अजून बनवायचं आहे. बाबा जेवण मी बनवलंय, चला आपण जेवूया. असं म्हणतोस? हो तू बनवलंय जेवण? हो, मीच बनवलंय बाबा. ठीक आहे चाल. नात्यास नाव पुल्या. नको बाबा. हो हो बाबा, घ्या थोडस. अरे नको. अरे माझं पोट भरलं. तारांगणात अहो अहो बाबा, रडताय कशाला तुम्ही? तुला नाही काय नाही. बाबा, अहो बाबा रडू नका, मी आहे ना. अहो अहो सर्व काही ठीक होईल बाबा. घ्या, तुम्ही जेवायला सुरुवात करा. चांदण्याची जगतास जाण नाही.